उपवासाचे फायदे आपल्याला आपल्या आयुर्वेदामध्ये तसेच पूर्वीच्या लोकांनी सांगितलेलेच आहे. जसं आपण सोमवारचा, शनिवारचा असे उपवास करायचो, त्याला देवाच्या उपासनेबरोबर देखील जोडलेला आहे. तर याचा फायदा काय होतो, जेव्हा आपण उपवास करतो तेव्हा आपलं शरीर हे डिटॉक्स व्हायला मदत होतं. शरीरामधली ॲसिड कमी होतं, पोट साफ होतं आणि मन देखील हलकं होतं. तर पोटाचा आणि मनाचा हा खूप मोठा संबंध आहे. जेव्हा आपलं पोट साफ असेल तर शरीर अगदी स्वच्छ असलं का मन अगदी आनंदी राहतं. म्हणून आपल्या धर्मामध्ये सोमवारी, मंगळवारी, शनिवारी तसंच संकष्टी चतुर्थीला तसंच एकादशीच्या दिवशी उपवास करायचं महत्त्व सांगितलं आहे. तर त्या दिवशी आपण हलका आहार खातो किंवा अगदी पातळ गोष्टी किंवा फ्रूट्स खातो. ह्याच्यामुळे आपलं पोट साफ होतं आणि मन देखील स्वच्छ आणि चांगलं, अतिशय चांगलं वाटतं. आणि देवाची उपासना आपण चांगल्या मनाने, अतिशय चांगल्या भावाने करू शकतो. सात्विक भाव हा निर्माण होतो आणि आपल्याला अननेसेसरी गोष्टी खायचं मनच होत नाही. म्हणून आपल्या पूर्वजांनी हे आपल्याला उपवासाचं महत्त्व सांगितलं. तर आत्ताच्या काळामध्ये जर करायचं असेल तर आपण इंटरमिडियंट फास्टिंग देखील करू शकतात. म्हणजे आपल्याला रात्री लवकर जेवायचं आहे आणि सकाळी उशिरा जेवायचं आहे. तर हे इंटरमिडियंट फास्टिंग देखील तेवढंच आपल्याला फायदा देतो.